सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. आज आहे मदर्स डे. आज आम्ही आता सेलिब्रेट करणार आहे. वाजले 3 वाजले दुपारचे. आणि आता कसं आता खूपसा लेट वगैरे उठलं आहे, ठीक आहे. आता सेलिब्रेट करूया लवकरच. चाललं आहे जरासा एक छोटासा सरप्राईज केला मम्मी आंटी यांच्यासाठी. चला जाऊया बघा. थोडासा एअरचा आवाज येईल, ठीक आहे. काही सगळं आता पेस्ट्री वगैरे घेऊन झालं आहे. डोळ्यात काहीतरी गेला. हां, तर पेस्ट्री घेतली आणि काय बोलतात बुके घेतला छोटासा. आता चला रिॲक्शन घे, बघूया कसं आहे काय तरी. गाडीवरती म्हणून जास्त व्लॉग नाही करू शकत मी. वेलकम बॅक टू दादाज चॅनल. अम्मा अम्मा इकडे. अरे मम्मी इकडे ना. A few moments later. थँक्यू. चालू रडू नको आता. कशाला रडू नको. तर गाईज आता मोठ्या मम्मीला बुके आणि पेस्ट्री दिलेली आहे. आता मोठ्या मम्मीची छोट्या मम्मीचा टाइम आहे, तर जाऊया आपण. हा सॉरी, आई अजून बाकी आहे. आईला पण आपण बोलूया, आईला पण केक आणि बुके देऊया, स्वागत करूया अक्षूच्या चॅनल मध्ये. तर गाईज आता आईला बुके आणि केक देऊया आपण. चला वेट. बोल. हॅपी मदर्स डे. हॅपी आई दिवस. काय पडायचं. आमच्या सगळ्यांकडून तुला पकडत आहे. हा तर काही आता टाइम आहे म्हाडात जाण्याचा छोट्या मम्मीकडे. तर मम्मीला केक आणि बुके देण्याचा टाइम आहे. तर आता काही डायरेक्ट म्हाडात जाऊन मिळतो आपण. आता आंटीचा टाइम आहे, तर आंटीला देऊया आपण. चांगला तो इकडे पण मिरर खराब आहे इकडचा. आणि बघा सायकल एवढं सगळं शिव मी पण स्वतः. आतापर्यंत सगळ्यांचं रिएक्शन नॉर्मल होतं. आता बघूया आंटी कोणतं रिॲक्शन देते. आपण बुके द्यायला पाहिजे, त्यांनी बुके नाही. इकडे हॅपी मदर्स डे. थँक्यू 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 थँक्यू. छान छान छान. हे काय. अरे वा, पेस्ट्री पण. थँक्यू. अरे पहिलं तर सांगत का अवतारात माझा अवतार बघ. सरप्राईज असता, असं सांगायचं थोडी ना. छान वाटलं मला. हे बघा रात्रीचे 4 वाजले आणि मी ब्लॉग शूट करतोय, म्हणजे एडिट करत होतो. तर हा ब्लॉग मी खूप शॉर्ट टाईममध्ये म्हणजे सकाळी प्लॅनिंग केली आणि हे सगळं हे जे मदर्स डेचं प्लॅनिंग होतं हे सगळं सकाळी केलं.
बोललो चला सेलिब्रेशन वगैरे करूया करून. त्या व्लॉगमध्ये मला एकच लाईन ॲड करायची असे की मी कुठेतरी ऐकले असं आहे की मी वाचले, मला पण नो आयडिया, बट हे असं आहे की ना मम्मी पप्पांचा कुठला दिवस नसतो, म्हणजे स्पेशल डे नसतो. मम्मी पप्पा आहेत म्हणून आपला हर एक दिवस स्पेशल असतो. म्हणजे त्यांचं प्रेझन्स खूप मॅटर करतं यार आपल्या लाईफमध्ये, कधी पण गोष्ट लक्षात ठेवा. मी एक छोटीशी स्टोरी सांगतो. म्हणजे जे मी असे कॉन्टेंट व्हिडिओज बनवतो ना डेली, पण त्याच्यामध्ये ना मी किती पण मोठी स्क्रिप्ट लिहू, काय पण लिहू, पण मला ना जातात माझे व्हिडिओज चांगले जातात. बट ना ज्या व्हिडिओमध्ये मी मम्मीला ना 2 सेकंड्सचा जरी रोल दिला ना, किंवा एक पूर्ण व्हिडिओ मम्मी सांगतेच पूर्ण बनवणं, ती माझी व्हिडिओ व्हायरल. हर एक व्हिडिओ म्हणजे कुठलं मग तिथे मम्मी 2 सेकंडसाठी मग बॅट घेऊन काय उभी आहे, की मला झाडूनी मारते काय, की झाडू घेऊन काय उभी आहे माझ्यासाठी अशी डोअरच्या बाटी, तर मग ती माझी व्हिडिओ व्हायरल. आणि अशी एक माझी आणि एक चिवची एक व्हिडिओ अक्षूची, त्याच्यामध्ये आंटींचा फक्त 2 सेकंडचा एक फक्त आवाज आहे की ती बाळा तो घरात आहे करून, असा फक्त एक नॉर्मल एक छोटासा ऑडिओ आहे. ती पण माझ्या यूट्यूब शॉर्ट्सला ती पण व्हिडिओ व्हायरल आहे. म्हणजे त्यांचं किती लाईफमध्ये किती प्रेझन्स मॅटर करतो, म्हणजे मोठ्यांचं आपल्या पॅरेंट्सचं किती लाईफमध्ये ना प्रेझन्स मॅटर करतो आपल्या. आणि असे छोटे छोटे सेलिब्रेशन ना लाईफमध्ये केले पाहिजेत यार, तरच लाईफमध्ये काहीतरी एन्जॉयमेंट आणि सेलिब्रेशन, जर लाईफमध्ये काहीतरी वाटतं एक्सपेक्टेशन. बाकी तुम्ही कसं तुमच्या मदर्स डे सेलिब्रेट केला हे मला कमेंट्समध्ये सांगा, आणि तुम्हाला कसं वाटलं आणि कोणाचं आणि कसं वाटतं रिॲक्शन वगैरे काय. तर मी असा व्हिडिओमध्ये बोललो की आहे ना सगळ्यांचे रिॲक्शन एकदम नॉर्मल आहे, बट खरं बोलायला गेलं तर मला खूप आवडले. म्हणजे कोण लवकर असं कॅमेरासमोर येत नाही, बट सगळ्यांचं रिॲक्शन एकदम मस्त होतं, मला ते खूप आवडलं. आणि असंच मी तुम्हाला तर माहिती आहे माझे छोटे छोटे जे मोमेंट्स आहेत माझ्या लाईफचे, ते तर मी शेअर करायसाठीच मी ब्लॉगिंग चालू केली आहे. तर मी अजून पुढे तुम्हाला एंटरटेन करत राहणार आणि माझ्या लाईफचे छोटे छोटे मोमेंट्स मी तुमच्यासाठी शेअर करत राहणार आहे. आणि सो सॉरी, आपले ब्लॉग्स खरंच बरोबर एकदम फ्रिक्वेंटली येत नाहीत, कन्सिस्टन्सी नाही ब्लॉगला. शॉर्ट्सला आहे, शॉर्ट्सला माझं तुटली, बट चालू आहे शॉर्ट्सला जेवढी ब्लॉगला नाही. बट मी ट्राय करतोय की मी येणार आहे परत रेग्युलरली प्रॉपर, कारण की ब्लॉग शूट झालेले आहेत पण एडिट करायचे बाकी आहेत, आणि एडिटलाच टाईम लागतो म्हणून ब्लॉग एडिट नाही होत आहेत. बट शूट केलेले आहेत सगळे ब्लॉग टाकायचे मला. आणि असं तुम्ही पण तुमच्या लाईफमध्ये छोटे छोटे पार्ट्स असे जे असतात ना ते असे सेलिब्रेट करायचं आहे, तरच लाईफमध्ये मजा येत राहते. आणि प्लीज तुम्ही पण तुमच्या मम्मी पप्पांना असेच खुश ठेवत जावा. जशा मी नाही, माझ्याकडून जसं होतं तसं मी करतो, बट तुमच्याकडून जसं होईल तुम्ही तसं करा, कारण की हीच मजा असते लाईफमध्ये. चलो, लव यू गाईज, बाय. या ठिकाणी आमचा ब्लॉग आता इथेच आम्ही एंड करत आहे. बघू जर का मी काय असला शूट केलं तर शिवचा ठरवेलं तर शिव चालली आहे. मला वाटतं 7th फ्लोअरला लपत करतो मी, थांबा. नाही जाऊ दे, बरं झालं आमचा प्रँक झालेला आहे या ठिकाणी. कशी दिसते कमेंट करा. बघू ब्लॉग मी इथेच एंड करेल. बघू पुढे काय असेल तर मी सांगतो तिथे. बाय बाय बाय.